नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. समृद्ध भारत बनवण्यासाठी भाजपला ताकद द्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सांगोल्यात आवाहन. अचानक लागलेल्या आगीत होंडा सिटी जळून खाक. मंगळवेढा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांना 75,000 रुपयांची लोकवर्गणी. कृष्णा हजारे यांचा अपघाती मृत्यू. अक्कलकोट येथील युवकाचा अपघातात मृत्यू. आणि भरवणीसह 22 गावचा पाणी प्रश्न मीच सोडवणार, संभाजी शिंदे यांचे प्रतिपादन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. देशात रस्त्याची 17 लाख कोटी रुपयांची कामे केली असून 1 रुपयांचाही भ्रष्टाचार केला नाही. 40 वर्षात या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही असे दर्जेदार रस्ते निर्माण केले आहेत. सिंचनाच्या प्रकल्पांना 20,000 कोटी रुपये दिल्याने शेती सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. सांगोला तालुक्यातील सिंचनाची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आणि समृद्ध भारत बनवण्यासाठी भाजपला ताकद देण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बहुमताने विजय करा असे आवाहन केंद्रीय रस्ते व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नेहरू चौक सांगोला येथे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार शहाजी बापू पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नगराध्यक्ष राणी माने, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शशिकांत देशमुख, आनंदा माने, आमदार आंबटकर, पाशा पटेल, दत्ता टापरे, सुनील पवार, राजश्री नागणे, ॲडव्होकेट गजानन भाकरे, संभाजी आलदर, खंडू सातपुते, सूर्यकांत घाडगे, साईनाथ अभंगराव, आनंद घोंगडे, कमरुद्दीन खतीब, आनंदा फाटे, प्राध्यापक संजय देशमुख, संभाजी शिंदे, सूर्यकांत घाडगे, डॉक्टर BP रोंगे आदी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की 72 वर्षानंतर सांगोला तालुक्यात पाणी नाही, सातत्याने दुष्काळ पडतो. 60 वर्षाच्या काळात काँग्रेसने गरिबी हटवली नाही, संस्था उभ्या केल्या पण त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला. या सर्वाला काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच जबाबदार आहे. गत वर्षीच्या 4.5 वर्षाच्या कालावधीत प्रधानमंत्री सिंचन प्रकल्पातून 26 प्रकल्प हाती घेतले. यामध्ये सांगोला तालुक्यातील सांगोला उपसा सिंचन योजना, टेंबू म्हैसाळ या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. यामुळे या योजनेचे कामे प्रगतीपथावर आहेत. काही भागात कामे झाल्याने पाणी आले आहे, हे जनतेने पाहिले आहे. 22% सिंचनाचे क्षेत्र होते ते आता 48% सिंचन क्षेत्र झाले आहे. आता शेतमालावर आधारित उद्योगधंदे सुरू करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी, समृद्ध भारत बनवण्यासाठी भाजपला ताकद द्या. जातीवर आधारित निवडून येणारे कधीच जातीचे भले करत नाहीत. काम करणारे नेतृत्व लोकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देऊन सर्जिकल स्ट्राईक केला. मजबूत पंतप्रधान बनवण्यासाठी व सिंचनाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. अचानक लागलेल्या आगीत होंडा सिटी कार जळून खाक झाली. ही घटना 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास हातीत गावाजवळ घडली आहे. या आगीत होंडा सिटी कार जळून खाक झाल्याने सुमारे 3 ते 4 लाखाचे नुकसान असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लेंगरेवाडी तालुका आटपाडी येथील अशोक विठोबा ढेरे हे आपल्या मालकीची MH43N 5371 या होंडा सिटी गाडीमध्ये आपल्या पत्नी, आपल्या मुलांना व बहिणीच्या लहान मुलांना घेऊन लेंगरेवाडी तालुका आटपाडी येथे हतीद मार्गे डोंगरगाव येथील यात्रेसाठी निघाले होते. हतीद गावामध्ये आल्यानंतर मुलांना खाऊ घेण्यासाठी जवळा रोडवर असणाऱ्या एका टपरीजवळ गाडी थांबवली. त्याच वेळी गाडीतून उतरलेल्या लहान मुलांनी आपली गाडी खालून पेटली असल्याचे अशोक ढेरे यांना सांगितले. त्यावेळी प्रसंगावरून साधून गाडीतील सर्वांना खाली उतरवले व जवळच असलेल्या नागरिकांनी सहकार्य करून पाणी टाकून गाडी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली
तरी गाडीचे सुमारे 3 ते 4 लाखाचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपा सेना महायुतीचा त्यांना पाठिंबा होता. यंदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबावर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे रविवारी सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेसाठी मंगळवेढा तालुक्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान मंगळवेढा तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या वतीने लोकवर्गणीतून जमा झालेली 75,000 रुपयांची रक्कम सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल घुले, मंगळवेढा तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, महेश कांबळे, अनिल बिराजदार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला विरोध करण्यासाठी शेट्टी यांच्या पुढाकाराने महायुती स्थापन झाली. विशेष म्हणजे महायुतीची पहिली सभा इचलकरंजीमध्ये झाली. त्यानंतर तपोवन मैदानावर झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी मेरे प्यारे मित्र म्हणून राजू शेट्टी यांचा उल्लेख केला होता. मात्र गेल्या काही वर्षात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चुकीचं धोरण राबवल्याने शेट्टी नाराज झाले. शेट्टी यांनी अवघ्या 2 वर्षातच नरेंद्र मोदी यांना घरी बसवण्याचा एल्गार पुकारला. असं करणारे ते पहिले नेते आहेत. सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील रहिवासी कृष्णा हजारे यांचे दिनांक 20 एप्रिल 2019 रोजी रात्री मंगळवेढा सोलापूर महामार्गावरील ब्रह्मपुरी गावानजीक झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. हजारे हे सिद्धनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे येथे सहशिक्षक म्हणून गेली 27 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. 20 एप्रिल रोजी ते जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलवलेल्या सभेस उपस्थित राहून मूळ गावी परतत असताना काळाने त्यांच्या गावा घातला. हजारे हे शिक्षण क्षेत्रातील एक मितभाषी आणि गुणवत्ताधारक शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, भाऊ असा परिवार आहे. हन्नूर तालुका अक्कलकोट येथे 19 तारखेला लग्न कार्यास गेलेला बसवराज गुणवंत मंगळुरे वय वर्षे 21 हा युवक अक्कलकोट येथे परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याची नोंद होऊन गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक 19 रोजी प्रशांत कोरे यांचे हन्नूर येथे लग्न होते. त्यासाठी बसवराज हन्नूरला गेला होता. लग्न झाल्यानंतर रात्री समर्थनगर अक्कलकोट येथील घराकडे गाडीवर MH13 BU 5770 ने तो निघाला होता. बऱ्हाणपूर फाट्याजवळ आला असता अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाली होती. दरम्यान त्याला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत अमृतराज सदाशिव तलवार राहणार हन्नूर तालुका अक्कलकोट यांनी फिर्याद दाखल केली आहे. तपास शंकर राठोडे करीत आहेत. बसवराज यांचा जन्म होताच आईचे निधन झाल्यानंतर वडिलांचे देखील निधन झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणीसह 22 गावचा निरा उजवा कालवा व उजनी कालव्यातून शेतीला पाणी मिळण्याचा प्रश्न यापुढे निर्माणच होणार नाही. हा प्रश्न आम्ही लवकरच कायमस्वरूपी सोडवू असे मत शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई, रयत क्रांती व मित्र पक्षाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत परिचारक होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. समृद्ध भारत बनवण्यासाठी भाजपला ताकद द्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सांगोल्यात आवाहन. अचानक लागलेल्या आगीत होंडा सिटी जळून खाक. मंगळवेढा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांना 75,000 रुपयांची लोकवर्गणी. कृष्णा हजारे यांचा अपघाती मृत्यू. अक्कलकोट येथील युवकाचा अपघातात मृत्यू. आणि भाळवणीसह 22 गावचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवणार, संभाजी शिंदे यांचे प्रतिपादन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासोबत.
नमस्कार.